नमस्कार, मी अश्विनी. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी मस्त अशी तयार झाली आणि ननू तयार झालेत. जे फराळाचं आहे ते मी सकाळीच बनवलं होतं. पूजाही करून घेतली, त्यांना नैवेद्यही दाखवला आणि आता आम्हाला जायचं आहे ते म्हणजे मंदिरात. म्हटलं चला मंदिरातही जाऊन येऊ, सगळं आवरलं तिथं. पण मी त्या आधी ना मी ननू दाखवते कशा. ही आमची नवन्या कशी दिसते आणि आमची मनाबाई. बाय. हाय. आणि इथे ना मी पूजा केली आहे. माझ्याकडे छोटीशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, तर मग इथे पूजा केली आहे त्यांची सकाळी छान अशी. वरती ही देवबाप्पांची पूजा झाली. आता मस्त असं बाप्पाचं दर्शन करायला. हो ना. चल बाय. तुझं बाय. नाही ग, इथंच जायचंय जवळ आपल्याला, लांब. त्यानंतर सगळ्यात पहिलं आम्ही गेलो होतो विठ्ठलाच्या मंदिरात. तिथं दर्शन केलं आणि ह्या दोघी खेळत होत्या. मनूला उगीच धरून ठेवलं होतं म्हणून एका जागी बसली होती, पण तिला एकदा सोडलं नाही की ती नवन्याच्या मागे लागली होती. आता दिदी इकडून तिकडे पळते, तर मी का एका जागी बसू असं तिचं म्हणणं असावं. आणि मग तिला सोडल्यावरती ही तिच्या मागे ना रांगत जायला लागली. जेव्हाही मी बघते ना या दोघी सोबत खेळतात तेव्हा इतकं भारी वाटतं ना, असं वाटतं याचसाठी तर या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. या दोघी आयुष्यभर अशाच सोबत राहू दे हीच इच्छा. आणि इतकं छान वाटतं मला की मला ते शब्दात नाही सांगता येत. आणि ह्या दोघी इतक्या गोड दिसत होत्या ना की काही क्षणी मला असं वाटलं होतं की माझीच दृष्ट या दोघींना लागायला बसली. आणि जेव्हाही आम्ही देवळात जातो तर एका देवळात जात नाही, स्वामी समर्थांच्या मंदिरात आणि तुळजाभवानीच्याही मंदिरात जातो. तसंच आजही गेलो होतो. छान असं तिथे दर्शन झालं. आणि तुळजाभवानीच्या मंदिरावरनं येताना ना मला मस्त असे विठ्ठल दिसले. मोठी अशी मूर्ती होती त्यांची. तिला छान असं डेकोरेट केलं होतं, पूजा केली होती आणि छान वाटत होतं. तिथे ननू-मनूचे काही फोटोज क्लिक केले, आम्हीही दर्शन घेतलं आणि घरी यायला निघालो, कारण खूप प्रचंड भूक लागली होती. आणि फराळाचं तर मी सकाळीच बनवलं होतं, देवाला त्याचा नैवेद्यही दाखवला होता आणि मग आम्ही मंदिरात आलो होतो. तर दुपारच्या फराळात ना मी साबुदाण्याची खिचडी, रताळं, शेंगदाण्याची आमटी, रताळ्याची खीर आणि बटाट्याची चटणी बनवली होती. संध्याकाळी काय बनवायचं हे आमचं नेहमीच ठरलेलं असतं. ते संध्याकाळसाठी आम्ही इथे साबुदाणा वडे तळतोय. हाऊस, कारण सकाळच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, जशी थोडीशी खिचडी आहे, थोडी बटाट्याची चटणी आहे, अशा गोष्टी आहेत. त्यामुळे संध्याकाळी फक्त साबुदाणा वडा. आणि तो फक्त नसतो, साबुदाणा वड्याने खूप पोट भरतं. देवाला तर दाखवून घेतलं नैवेद्य. यांना लागली भूक, ते घेतात त्यांना खायला. मग थोडं गार झालं की नवन्याला देईल आणि मग मीही खायला बसेल. आणि त्यानंतर जेवण झालं आणि आमची ही जी बेडरूममधली गादी आहे ना ती आम्ही हॉलमध्ये आणली होती आणि आज इथेच झोपणार होतो, कारण मला ही जी राख म्हणून वेब सिरीज आहे ना ती पाहायची होती. आणि हे पाहण्यात एवढा उशीर होतो ना की मग मुली झोपून जातात. त्यामुळे आजचा प्लॅन होता की आम्ही हॉलमध्येच मस्त असं वेब सिरीज बघता झोपणार होतो. त्यामुळे आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात.